विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या चारही महिन्याचे करंट अफेअर बघणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल। त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तर सुरू करूया। अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर न्यायमूर्ती अरुण भन्साळी हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत। त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती, न्यायमूर्ती अरुण भन्साळी हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश असणार आहेत। न्यायमूर्ती अरुण भन्साळी यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियन केंद्र सरकारकडे केली आहे। नेक्स्ट, नुकताच FICCI वॉटर अवॉर्ड्स 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर NTPCला हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती, डिसेंबर 2023मध्ये FICCI जल पुरस्काराचे वितरण करण्यात आले। NTPCला 2023साठी FICCI वॉटर अवॉर्ड मिळाला आहे। नेक्स्ट, नुकतेच चर्चेत असणारा पुरानाधाम प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बिहार या राज्याशी संबंधित आहे। त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती, एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून सीतामढी जिल्ह्यात स्थित पुरानाधाम हे मंदिर परिसर विकसित करण्यासाठी बिहार राज्य सरकारने अलीकडेच एक प्रकल्प मंजूर केला आहे। पुरानाधाम भगवान श्रीरामाची पत्नी माता सीता यांचे जन्मस्थान मानले जाते। या उपक्रमाचा उद्देश मिथिलाची संस्कृती यांनी वारसा वाढवणे हा आहे। नेक्स्ट, गोळमेळा उत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर उधमपूर येथे गोळमेळा उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती, जम्मू आणि काश्मीरमध्ये गोळमेळा या नावाने प्रसिद्ध असलेला लोकप्रिय उत्सव उधमपूरच्या जगन्नाथ मंदिरात आयोजित करण्यात आला होता। दरवर्षी 2दा फेरी काढली जाते। नेक्स्ट, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये कोणाला प्रथम पारितोषिक मिळाले? तर यतीन भास्कर दुग्गल यांना हे पारितोषिक मिळालेले आहे। नेक्स्ट, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मार्च 2024 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे। इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगची पहिलीच आवृत्ती असून मार्च 2024 मध्ये त्यांचे मुंबईत आयोजन केले जाईल। नेक्स्ट, पहिल्या सर्व मुलींच्या सैनिक शाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर वृंदावन उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या सर्व मुलींच्या सैनिक शाळेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर काही माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथे पहिल्या अखिल भारतीय कन्या सैनिक शाळेचे उद्घाटन केले। नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाकडून महिला दिनाच्या दिवशी कितवे महिला धोरण जाहीर करण्यात आले? तर 4थे महिला धोरण जाहीर करण्यात आलेले आहे। नेक्स्ट, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणाला जाहीर करण्यात आला? तर डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। नेक्स्ट, सरदार रमेश सिंग अरुण हे कोणत्या देशाचे पहिले सिख मंत्री ठरले आहे? तर पाकिस्तान या देशाचे पहिले सिख मंत्री ठरलेले आहे। नेक्स्ट, भारताचे बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी यांनी सात्विक साईराज रंकारेड्डी यांनी कितव्यांदा फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे? तर दुसऱ्यांदा हे विजेतेपद जिंकलेले आहे। नेक्स्ट, आसिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर पाकिस्तान या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे। नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ वेलोराचे अनावरण केले? तर आसाम या राज्यामध्ये स्टॅच्यू ऑफ वेलोराचे अनावरण केलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। नेक्स्ट, कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे?
तर जेम्स ॲडरसन हा ठरलेला आहे. नेक्स्ट 96 ऑगस्ट पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर सिलियन मर्फी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक GDP कोण बनलेल्या आहेत? तर रश्मी सुल्का या बनलेल्या आहेत. नेक्स्ट अलीकडेच ITBPचे नवीन महासंचालक कोण झाले आहे? तर राहुल रसगोत्रा हे झालेले आहे. नेक्स्ट मुंबई मॅरेथॉन 2024साठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट अम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर केटी मून यांची निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट राजस्थानचे पहिले स्नेक पार्क कुठे उघडले जाणार आहे? तर कोठा येथे पहिले स्नेक पार्क उघडले जाणार आहे, जे की राजस्थान येथे आहे. नेक्स्ट FIDE वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपचे 2023चे विजेतेपद कोणी जिंकले? तर मॅग्नस कार्लस यांनी जिंकलेले आहे. नेक्स्ट अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर न्यायमूर्ती अरुण भन्साळी हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. नेक्स्ट नितीन कुमार कोणत्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत? तर जनता दल युनायटेड JDU या पक्षाचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. नेक्स्ट नुकतेच डॉक्टर V मोहिनी गिरी यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? तर राष्ट्रीय महिला आयोगाची माजी अध्यक्ष होत्या. नेक्स्ट कोणता देश जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश बनला आहे? तर भारत हा देश जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश बनलेला आहे. नेक्स्ट जगातील सर्वात जुना किल्ला अलीकडेच कोणत्या देशात सापडला आहे? तर रशिया या देशामध्ये सापडलेला आहे. नेक्स्ट 100 अब्ज डॉलरची संपत्ती असलेली जगातील पहिली महिला कोण बनली आहे? तर फ्रान्सवा बेटनकोटा मेयर्स या बनलेल्या आहे, जे की जगातील 100 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या महिला आहेत. नेक्स्ट भारतीय वन्यजीवन संवर्धन संस्थेच्या मते 2023मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक वाघांचा मृत्यू झाला आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. नेक्स्ट राजस्थान उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण असतील? तर न्यायमूर्ती MS श्रीवास्तव हे असतील. नेक्स्ट अलीकडेच CNN बिझनेसच्या CIO ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर सत्या नडेला यांची निवड झालेली आहे. नेक्स्ट नुकतेच प्रतिष्ठित मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर LP हेमंत के श्रीनिवासुलू यांची निवड झालेली आहे. नेक्स्ट नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने प्रजापालन कार्यक्रम सुरू केला आहे? तर तेलंगणा या राज्य सरकारने प्रजापालन कार्यक्रम सुरू केलेला आहे. नेक्स्ट 12व्या दिव्य कला मेळा 2023ची सुरुवात कोठे झाली आहे? तर सुरत येथे 12व्या दिव्य कला मेळा 2023ची सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट नुकतेच UAPA अंतर्गत कोणाला दहशतवादी घोषित करण्यात आले आहे? तर लखबीर सिंग लांडा यांना घोषित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट डिसेंबर 2023मध्ये भारतातील कोणत्या देशाच्या दूतावासाबाहेर स्फोट झाला? तर इस्रायल देशामध्ये स्फोट झालेला आहे. नेक्स्ट स्वच्छ ऊर्जेला चालना देण्यासाठी कोणते राज्य हरित हायड्रोजन धोरण लागू करण्यात आले? तर उत्तर प्रदेश हे राज्य धोरण लागू करणार आहे. नेक्स्ट भारतातील पहिले पाणबुडी पर्यटन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर गुजरात या राज्यामध्ये भारतातील पहिले पाणबुडी पर्यटन सुरू होणार आहे. नेक्स्ट नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा
डीन एल्गार कोणत्या संघाचा माजी कर्णधार आहे? तर दक्षिण आफ्रिका या संघाचा माजी कर्णधार आहे. नेक्स्ट, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला डेव्हिड वॉर्नर कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाचा खेळाडू आहे. नेक्स्ट, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मार्च 2024मध्ये कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट, नुकतीच कारगिल लडाखमध्ये AN-32 कुरिअर सेवा कोणी सुरू केली आहे? तर भारतीय हवाई दल जम्मू ते कारगिलने सुरू केलेली आहे. स्कॉटिश ज्युनियर ओपन स्कॉच अंडर-19चे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले? तर अनाहत सिंग या खेळाडूने हे विजेतेपद जिंकलेले आहे. नुकतेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी ब्रिक्स सदस्यत्व नाकारले आहे? तर अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींनी ब्रिक्स सदस्यत्व नाकारले आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय युवा महोत्सव 2024चे आयोजन कोठे करण्यात आले? तर नाशिक येथे करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत कोणाला नियुक्त केले आहे? तर हमीद करझाई यांना नियुक्त केलेले आहे. डिसेंबर 2023मध्ये महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथे आयोजित करण्यात आले होते. नेक्स्ट, अलीकडे कोणत्या राज्यात सामूहिक सूर्यनमस्काराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला? तर गुजरात या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, पहिल्या मुलीच्या सैनिक शाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर वृंदावन येथे करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, सुधांश पंत कोणत्या राज्याचे मुख्य सचिव बनले आहेत? तर राजस्थान या राज्याचे सुधांश पंत मुख्य सचिव बनलेले आहेत. नेक्स्ट, नुकतेच निधन झालेले वेद प्रकाश नंदा कोण होते? तर शिक्षणतज्ज्ञ होते. नेक्स्ट, महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची 58वी अखिल भारतीय वार्षिक परिषद कोठे होणार आहे? तर जयपूर राजस्थान येथे होणार आहे. नेक्स्ट, खेलो इंडिया यूथ गेम्स 2024च्या पदतालिकेत अव्वल स्थानावर कोण राहिले? तर आपला महाराष्ट्र राहिलेला आहे. नेक्स्ट, सहाव्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 आयोजन तामिळनाडूमध्ये 31 जानेवारी 20 दरम्यान करण्यात आले. नेक्स्ट, भारत ऊर्जा साप्ताहिक दुसरी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर गोवा या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट, त्याचबरोबर काही माहिती, भारत ऊर्जा साप्ताहिक दुसरी गोष्ट 6 ते 9 फेब्रुवारी 2020 दरम्यान गोव्यात होणार आहे. इंडिया एनर्जी वीक हा पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार आणि फेडरेशन ऑफ इंडिया पेट्रोलियम इंडस्ट्रीज FIPI यांचा संयुक्त उपक्रम आहे. नेक्स्ट, कोणत्या देशाने मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरू केला? तर कॅमेरून या देशाने सुरू केलेला आहे. कॅमेरून 2021 साली मलेरियासाठी मंजूर केलेली पहिली लस मॅस्किरिक्स वापरेल. ब्रिटिश फार्मा कंपनी GlaxoSmithKlineने विकसित केली आहे. नेक्स्ट, नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एक समंदर मेरे अंदर या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत? तर संजीव कुमार जोशी हे आहेत. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी ब्रह्मोस एरोस्पेसचे डेप्युटी CEO संजीव जोशी यांनी लिहिलेल्या एका समंदर मेरे अंदर या पुस्तकाचे लोकार्पण केले आहे. नेक्स्ट, मेघालय खेळाच्या 5व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत.
तर मेघालयाची स्थापना कधी झाली? 1972ला आणि 21वे राज्यपाल कोण आहे? तर फागू चौहान. मुख्यमंत्री कोण आहे? तर कॉन्रॅड संगमा. तसेच आपण राष्ट्रीय उद्याने सुद्धा आपण इथे बघणार आहोत. राष्ट्रीय उद्याने: बालप्रक्रम राष्ट्रीय उद्यान, नोकरेक राष्ट्रीय उद्यान. नेक्स्ट, कोणते राज्य हे रस्ता सुरक्षा दलाची सुरुवात करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर पंजाब हे राज्य ठरलेले आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती: वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी विशेष रस्ता सुरक्षा दल सुरू केले. पंजाबनी असे पाऊल उचलणारे पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले आणि रस्ते अपघात होणाऱ्या मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली. राज्यात दररोज 17 ते 18 जण जीव गमावतात. प्रत्येक 30 किलोमीटरच्या परिघात एक वाहन असेल. नेक्स्ट, सलग 6 वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या कितव्या अर्थमंत्री ठरल्या आहेत? तर दुसऱ्या अर्थमंत्री ठरलेल्या आहेत. मोरारजी देसाई यांनी सुद्धा सलग 5 पूर्ण अर्थसंकल्प व 1 अंतरिम अर्थसंकल्प अशा प्रकारे सलग 6 अर्थसंकल्प केलेले आहेत. नेक्स्ट, 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर अशोक सराफ यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. अशोक सराफ यांनी 1969मध्ये मराठी चित्रपट जानकीमधून त्यांनी करिअरला सुरुवात केली. आतापर्यंत अशोक सराफ यांनी 300हून अधिक चित्रपटामध्ये अभिनय केला आहे. नेक्स्ट, खेलो इंडिया विंटर गेम्स 2024च्या शुभंकराला काय नाव देण्यात आले आहे? तर शिन एशी असे नाव देण्यात आलेले आहे. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024 शुभंकर हिम बिबट्याला बनवण्यात आले. याला शिन एन शी किंवा लढा प्रदेशात शान असे नाव देण्यात आले आहे. नेक्स्ट, नुकत्याच प्रकाशित भारतातील हिमबिबट्या स्थितीबाबतच्या अहवालानुसार भारतातील हिमबिबट्यांची संख्या किती आहे? तर 718 आहे. त्याचबरोबर थोडीशी माहिती आपण इथे बघणार आहोत. लडाखमध्ये किती आहे? तर 477 आहे. उत्तराखंडमध्ये 124 आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 51 आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये 36 आहे. सिक्कीममध्ये 21 आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये 9 आहे. नेक्स्ट, अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभा सदस्य म्हणून कोणाला नामनिर्देशित केले आहे? तर सतनाम सिंधू यांना केलेले आहे. नेक्स्ट, डॉक्टर नित्या आनंद यांचे नुकतेच वयाच्या 99व्या वर्षी निधन झाले. त्यांनी निर्माण केलेल्या भारतातील पहिल्या मौखिक गर्भनिरोधक गोळीचे नाव काय आहे? तर सहेली हे नाव आहे त्यांनी निर्माण केलेल्या. नेक्स्ट, कोणत्या देशाने मुलांसाठी जागतिक पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरू केला? तर कॅमेरून या देशाने केलेला आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती: कॅमेरून 2021 साली मलेरियासाठी मंजूर केलेली पहिली लस मॅस्किरिक्स वापरले. नेक्स्ट, अलीकडेच भारतातील 5 स्थळांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आल्यानंतर भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे? तर 80 झालेली आहे. रामसर परिषदेचे सरचिटणीस डॉक्टर मुसोंदा मुंबा यांनी उपरोक्त 5 स्थळांचे प्रमाणपत्र सुपूर्द केले. नेक्स्ट, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक पान स्थळे आहेत? तर तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वाधिक पान स्थळे आहेत. तामिळनाडूने सर्वाधिक 16 स्थळे रामसर स्थळांच्या यादीत आपले स्थान कायम राखले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर जय शहा यांची निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात येत आहे? तर अमळनेर येथे करण्यात येत आहे. अमळनेर या साने गुरुजींच्या कर्मभूमीत 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत हे संमेलन होणार आहे. जळगावमधील अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार रवींद्र शोभणे 1952मध्ये अमळनेरमध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले होते.
नेक्स्ट, भारत सरकारने अलीकडे कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा दिला आहे? तर सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा दिलेला आहे. नेक्स्ट, राष्ट्रपती महात्मा गांधी यांना समर्पित देशातील सर्वात मोठे बापू टॉवर कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले? तर बिहार या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. या टॉवरची उंची 120 फूट असून यात 6 मजली आहेत. गोलाकार इमारतीच्या बाहेरील भिंतीमध्ये 42,000 किलो तांब्याचा थर लावण्यात आला आहे. बांधकाम 2 ऑक्टोबर 2018 रोजी सुरू झाले. नेक्स्ट, पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर अभिनव बिंद्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, 6व्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेतील पदक तालिकेत प्रथम स्थान कोणत्या राज्याने पटकावले आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने प्रथम स्थान पटकावलेले आहे. महाराष्ट्राने 57 सुवर्ण, 48 रौप्य, 53 कांस्य, एकूण 158 पदके मिळवली आहेत. तामिळनाडूने 38 सुवर्ण, 21 रौप्य, 39 कांस्य, एकूण 98 पदके मिळवली आहेत. त्याचबरोबर हरियाणाने 35 सुवर्ण, 22 रौप्य, 46 कांस्य, एकूण 103 पदके मिळवली आहेत. दिल्लीने 13 सुवर्ण, 18 रौप्य, 25 कांस्य, एकूण 56 पदके मिळवली आहेत. तसेच राजस्थानने 13 सुवर्ण, 17 रौप्य, 17 कांस्य, एकूण 47 पदके मिळवली आहेत. नेक्स्ट, वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागामध्ये मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पवन कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर जय शहा यांची निवड करण्यात आलेली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना 19 सप्टेंबर 1983 रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आली. भारत, बांगलादेश, मलेशिया, पाकिस्तान, सिंगापूर आणि श्रीलंका हे संस्थापक देश आहेत. सदस्य संख्या किती आहे? तर 27 आहे. मुख्यालय कोठे आहे? तर कोलंबो, श्रीलंका येथे आहे. नेक्स्ट, 66व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम हा पुरस्कार कोणाला बँडने पटकावला आहे? तर शक्ती या बँडने पटकावलेला आहे. नेक्स्ट, कोणता देश हा UPI लॉन्च करणारा पहिला युरोपियन देश ठरला आहे? तर फ्रान्स हा देश UPI लॉन्च करणारा पहिला युरोपियन देश ठरला आहे. नेक्स्ट, पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर अभिनव बिंद्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अरुण भन्साळी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जुलै 1989 मध्ये कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली. त्याचबरोबर 8 जानेवारी 2013 रोजी ते राजस्थान व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नेक्स्ट, 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकीचा पुरस्कार मिळाला आहे? तर ओडिशा या राज्याच्या झाकीला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर रितू बहारी हे बनलेले आहेत. याआधी रितू बहारी या पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीश आणि कार्यवाहक मुख्य न्यायाधीश होत्या. पदाची शपथ उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांनी दिली. नेक्स्ट, राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मनिंद्र मोहन श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती, ते राजस्थान उच्च न्यायालयाचे 42वे मुख्य न्यायाधीश बनले आहेत. न्यायमूर्ती महेंद्र मोहन श्रीवास्तव यांनी न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मनसिंह यांची जागा घेतली. त्याचबरोबर राज्यपाल कलराज मिश्रा यांनी राजस्थानच्या नवीन सरन्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. नेक्स्ट, अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा नवा जागतिक विक्रम कोणी प्रस्थापित केला आहे? तर ओलेग कोनोनेको यांनी केलेला आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत.
4 फेब्रुवारी रोजी रशियन अंतराळवीर ओलेग कोनुन्को हे आपल्याच देशाच्या गेनेडी पडलका यांचा विक्रम मोडला आहे. याआधी 878 दिवस 11 तास आणि 30 मिनिटास विक्रम गेनेडी पडल्को यांचा नावावर होता. नेक्स्ट, 7व्या हिंद महासागर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये करण्यात येणार आहे. नेक्स्ट, ओडिशा उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर चक्रधारी शरण सिंह हे बनलेले आहेत. राज्यपाल रघुवर दास यांनी नवीन मुख्य न्यायाधीशांना शपथ दिली. त्याचबरोबर 2010 मध्ये त्यांनी बिहार सरकारचे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच 2012 मध्ये त्यांनी पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. त्याचबरोबर फेब्रुवारी 2023 मध्ये पाटणा उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केले. नेक्स्ट, पहिल्या शिव सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर नरेंद्र मोदी यांना करण्यात येणार आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवप्रभूचा वंशजाच्या वतीने व शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला शिव सन्मान पुरस्कार यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. नेक्स्ट, सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉर्मॅटच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? तर जसप्रीत बुमराह हे ठरलेले आहेत. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती, मी कसोटी क्रिकेटमध्ये 881 गुणांसह प्रथम स्थान पटकावले. याआधी त्यांनी T20 आणि बनडे क्रमवारीतही प्रथम स्थान पटकावले होते. यासह तो सर्व फॉर्मॅटमध्ये नंबर 1 राहणार जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे जसप्रीत सिंग बुमराह. नेक्स्ट, कोणत्या राज्यात देशातील पहिले डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी करण्यात आली? तर तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी हैदराबादमधील सालारजंग संग्रहालयात देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी केली. नेक्स्ट, नुकताच 2024चा भारतरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर चौधरी चरण सिंग, PV नरसिंहराव, MS स्वामीनाथन यांना जाहीर झालेला आहे. नेक्स्ट, देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येणार आहे? तर केरळ या राज्यामध्ये करण्यात येणार आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनचे कोची येथे कार्बन न्यूट्रल स्पोर्टर्स सिटी स्थापन करण्याची घोषणा केली. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळात जवळील चगमनाड गावात 40 एकर जागेवर उभारले जाईल. नेक्स्ट, जम्मू काश्मीरमधील पहाडी समुदायाला अनुसूचित जमातीत प्रवर्गात किती टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली? तर 10% आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले? तर डेहराडून या शहरामध्ये करण्यात आलेले आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तसेच हा पुतळा डेहराडून उत्तराखंड येथील टोन्स ब्रिज स्कूलमध्ये आहे. 8 डिसेंबर 2021 रोजी तामिळनाडूतून कन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात त्यांना प्राण गमावावे लागले. जनरल बिपिन रावत हे 27वे लष्कर प्रमुख होते. नेक्स्ट, आफ्रिका कप ऑफ नेशन्स स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर कोटे डी आहोर यांनी पटकावलेले आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती, कोटे डी आहोरने नायजेरियाला हरवून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यजमान देश आयव्हरी कोस्ट 13 जानेवारी 11 फेब्रुवारी दरम्यान आयोजित आफ्रिकन कप ऑफ नेशन 2023चा अधिकृत शुभंकर. नेक्स्ट, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात येत आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये सुरू करण्यात येत आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ जगातील पहिला ब्लॅक टायगर सफारीच्या योजनेचे अनावरण केले. नेक्स्ट,
कोणता देश खाजगी कंपनीचे अंतराळयान चंद्रयान पृष्ठभागावर उतरवणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर अमेरिका ठरलेला आहे. अमेरिकेतील खाजगी कंपनी इन्स्टिट्यूट मशीनने हे यान पाठवले असून ओडिसियन असे नाव आहे. 1972 मध्ये शेवटच्या अपोलो मोहिमेपासून एक अमेरिकन निर्मित अंतराळयान आता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे. नेक्स्ट, जगातील पहिली व्यक्ती घड्याळ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. जगातील पहिले वैद्यक घटक उज्जैन शहरात स्थापन करण्यात आले असून याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी 1 मार्च रोजी करणार आहेत. नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 फेब्रुवारी रोजी कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले? तर सिक्कीम या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केलेले आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती, हे स्टेशन पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडी जवळील सेवकेला सिक्कीममध्ये रंगपोला जोडले. यासाठी 45 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग टाकण्यात येत असून त्यावर 14 बोगदे आणि 22 पूल असतील. या ट्रेकची क्षमता 25 टन वजन उचलण्याची असते. यावरील गाड्या ताशी 110 किलोमीटर वेगाने धावतील. नेक्स्ट, भूपेंद्र यादव यांनी नुकत्याच प्रकाशित केलेल्या भारतातील बिबट्यांच्या स्थितीच्या अहवालानुसार कोणत्या राज्यात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे. नेक्स्ट, कोणाच्या हस्ते स्वयं प्लस पोर्टलचे अनावरण करण्यात आले? तर धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास येथे पोर्टल चालविले. नेक्स्ट, दक्षिण आशियातील सर्वात मोठा सशस्त्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. 26 फेब्रुवारी रोजी CM योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या सशस्त्र निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केले. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या ब्रिटनच्या सर्वोच्च पुरस्कार नाइटहुडने सन्मानित करण्यात आले? तर सुनील भारतीय मित्तल यांनी करण्यात आलेले आहे. भारतीय इंटरपॉलिटिशियनचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारतीय मित्तल हे ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांच्याकडून मानद नाइटहुडने स्वीकारणारे पहिले भारतीय ठरले आहेत. नेक्स्ट, नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय घड्याळांचा 1 तास किती मिनिटाचा असेल? तर 1 तास 40 मिनिटाचा असेल. हे घड्याळ एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या वेळेची गणना करते आणि 2 सूर्योदयामधील कालावधी 30 भागामध्ये विभाजित करते. यातील भागापैकी प्रत्येक तासाला भारतीय प्रमाण वेळेनुसार 48 मिनिटे असतील. नेक्स्ट, महिला आणि बालविकास मंत्रालयाने 5 उत्कर्ष जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींची पोषण स्थिती सुधारण्यासाठी कोणत्या मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे? तर आयुष मंत्रालयासोबत सामंजस्य करार केलेला आहे. नेक्स्ट, भारतीय पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन आंतरदेशीय जलमार्ग जहाज कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले? तर तमिळनाडूमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे. ग्रीन बोल्ट उपक्रमाअंतर्गत हायड्रोजन सेलवर चालणारी आंतरराष्ट्रीय जलवाहिनी सुरू करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या जहाजाचे उद्घाटन करण्यात आले. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे IBCA मुख्यालय कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे? तर आपल्या भारत देशामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 19 फेब्रुवारी 2024 रोजी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स IBCA ची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. युतीचे मुख्यालय भारतात असेल. त्याचबरोबर 2023-24 ते 2027-28 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी 150 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली. स्थापना करण्याची घोषणा 2019 रोजी पंतप्रधानांनी केली होती. नेक्स्ट, भारत आणि कोणत्या देशाद्वारे समृद्ध लक्ष्मण या युद्धाभ्यास आयोजित केला जातो? तर मलेशियामध्ये. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती, या युद्धाभ्यासाचे आयोजन 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान विशाखापट्टणम जवळ करण्यात आले होते. ही
ही युद्धभाषाची तिसरी आवृत्ती होती. या सागरी सरावात भारताकडून भारतीय नौदलाचे जहाज किल्टन सहभागी झाले होते. नेक्स्ट, भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? तर बिहार या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत. बिहारमधील पटना या शहरात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 4 मार्च रोजी भारत आणि आशियातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्राचे NDRC उद्घाटन केले. शास्त्रज्ञ आणि संशोधकांना गंगेच्या डॉल्फिनचा व्यापक अभ्यास करण्यात मदत करणे हा त्यांचा उद्देश आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारने 2013 साली मान्यता दिली होती. हे केंद्र पाटणा विद्यापीठ 4400 चौरस मीटर जागेवर स्थापन करण्यात आले असून हे गंगा नदीपासून सुमारे 200 मीटर अंतरावर आहे. नेक्स्ट, स्टेनलेसचे स्टील क्षेत्रातील देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लॉटचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर हरियाणा येथे करण्यात आलेले आहे. पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हरियाणातील हिसार येथे स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील पहिल्या स्टील हायड्रोजन प्लॉटचे उद्घाटन केले. नेक्स्ट, अलीकडेच रतलाम लियावान लसणाचा जियाज टॅग देण्यात आला. त्या लसणाचे उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये केले जाते. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती, याआधी मध्य प्रदेशाच्या रतलाम जिल्ह्यातील सेवला GI टॅग मिळाला होता, पण आता पिपलोदा तहसीलच्या रियावाला गावातील लसणाची GI टॅग मिळाली आहे. नेक्स्ट, नुकतेच केरळद्वारे लॉन्च करण्यात आलेल्या पहिल्या AI शिक्षिकेचे नाव काय आहे? तर आयरिस हे आहे. नेक्स्ट, 6व्या हॉकी इंडियन अवॉर्ड 2024 मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे? तर हरदीप सिंग यांना निवडण्यात आलेले आहे. नेक्स्ट, जगातील पहिला ओम आकाराचा मंदिराचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर पाली राजस्थानमध्ये करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मीना चरंदा यांना करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, स्मार्ट प्रोग्राम 2024 कुणाकडून सुरू करण्यात येणार आहे? तर इस्रो यांच्याकडून सुरू करण्यात येणार आहे. नेक्स्ट, आर्मी कमांडर कॉन्फरन्स 2024 हायब्रिड मोडमध्ये कोठे झाली? तर नवी दिल्ली येथे झालेली आहे. नेक्स्ट, मेघालय 24चे आयोजन कोठे करण्यात आले? तर दक्षिण नौदल कमांड येथे आयोजित करण्यात आलेले आहे मेघालय 24चे. नेक्स्ट, टाइम्स पॉवर आयकॉन 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर विजय जैन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, टाटाने अलीकडे EV चार्जिंग स्टेशनसाठी कोणाची भागीदारी केली आहे? तर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड HPCL यांची भागीदारी केलेली आहे. नेक्स्ट, एज्युकेशन रिफॉर्म हेनॉईल लर्निंग प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, नुकतेच कोणत्या राज्यातील माताबारी पेरा आणि पाचरा यांना GI टॅग मिळाला आहे? तर त्रिपुरा या मिळालेला आहे. नेक्स्ट, विक्रम 1 रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी कोणी केली? तर स्कायरूट एरोस्पेस यांनी केलेली आहे. नेक्स्ट, अलीकडेच FICCI महिला संघटनेच्या 41व्या अध्यक्ष कोण झाल्या आहेत? तर जयश्री दास वर्मा ह्या झालेल्या आहेत. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या नवीन GIH ॲथलेटिक्स सह अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? तर PR श्रीजेश आणि कॅमेरा कॅरम यांना करण्यात आलेले आहे. भारताने राष्ट्रीय सागरी सप्ताह 2024 कधी साजरा केला? तर 29 मार्च 5 एप्रिलला साजरा केलेला आहे. नेक्स्ट, AI सुपर कॅम्प्युटर्स टार्गेट कोणाद्वारे विकसित केला जाईल? तर मायक्रोसॉफ्ट आणि OpenAI यांच्याद्वारे केला जाईल. नेक्स्ट,
सार्वजनिक खरेदीसाठी जगातील तिसरा सर्वात मोठा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म कोणता बनला आहे? तर गव्हर्मेंट ई मार्केट GeM पोर्टल बनलेला आहे. नेक्स्ट, बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष IYM 2023चा समारोप समारंभ कुठे आयोजित करण्यात आला? तर रोम इटली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, 150 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा एकमेव भारतीय फुटबॉलपटू कोण ठरला आहे? तर सुनील छेत्री हे ठरलेला आहे. नेक्स्ट, दरवर्षी 1 एप्रिल रोजी उत्कल दिवस कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ओडिसा या राज्यामध्ये साजरा केला जातो. नेक्स्ट, वायुमंडलीय आणि अंतराळ पर्यावरण निरीक्षकांसाठी युनाइन 302 उपग्रह यशस्वी प्रक्षेपण कोणत्या देशाने केले? तर चीन या देशाने केलेले आहे. नेक्स्ट, भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता आहे? तर इराह हा आहे. नेक्स्ट, अलीकडेच भारतीय नौदलाने कोणत्या मोहिमेअंतर्गत इराणी जहाज AI कांबर चालवले आहे? तर ऑपरेशन संकल्प. नेक्स्ट, गगनशक्ती 2023 या सरावाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, संस्कृत संशोधन आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या देशाने भारताशी सहमती दर्शवली आहे? तर नेपाळ या देशाने भारताशी सहमती दर्शवलेली आहे. नेक्स्ट, अदानी टोटल एनर्जी बायोमास लिमिटेडने भारतातील सर्वात मोठा कृषी कचरा आधारित बायो CNG प्लॅट कोणत्या राज्यात सुरू केला आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू केलेला आहे. नेक्स्ट, अलीकडेच युनेस्कोने साइट्स ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये समाविष्ट केले आहे. तर 18ला समाविष्ट केलेले आहे. नेक्स्ट, 2024मध्ये RBIचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? तर 90वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, केसांचा भेदभाव रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश कोणता असणार आहे? तर फ्रान्स हा देश असणार आहे. नेक्स्ट, BWF जागतिक क्रमवारी 10 आठवडे जागतिक कर्मचारी पहिल्या क्रमावर राहणारी पहिली भारतीय जोडी कोण बनली आहे? तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी ही. काँग्रेसच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जुडिथ सुमिनवा तुलुका यांची. नेक्स्ट, 2022-23 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक बालविवाह थांबविले गेलेले आहे? तर बिहार या राज्यामध्ये. नेक्स्ट, 56व्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2023-24 मध्ये महिला आणि पुरुषांचे विजेते पद कोणी जिंकले? तर महाराष्ट्राने जिंकलेले आहे. नेक्स्ट, नुकतेच अब्देल फताह अल सिसी यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली? तर इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे. नेक्स्ट, अलीकडेच ट्रॅक्टर व्यवसाय बंद करण्याचा निर्णय कोणत्या कंपनीने घेतला आहे? तर फोर्स मोटर्स या कंपनीने घेतलेला आहे. नेक्स्ट, अलीकडेच कोणत्या देशाच्या संविधानात ऐतिहासिक सुधारणा करण्यात आल्या आहेत? तर सोमालिया या देशामध्ये करण्यात आलेल्या आहेत. नेक्स्ट, IPL 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणत्या गोलंदाजाने केला? तर मयंक यादव या गोलंदाजाने केलेला आहे. नेक्स्ट, अलीकडेच कोणत्या देशाने G20 द्वितीय रोजगार कार्यगट EWG बैठक आयोजित केली होती? तर ब्राझील या देशाने केलेली आहे. नेक्स्ट, लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्याचा प्रवृत्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणाची नियुक्ती केली होती? तर आयुष्मान खुराना यांची नियुक्ती केली होती. नेक्स्ट, अलीकडेच चर्चेत असलेले थिंबुवेट हे भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे? तर श्रीलंका आणि भारत या 2 देशादरम्यान आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन विश्वचषक 2024 मध्ये बिंद्या राणी देवीने
कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, सशस्त्र दलांद्वारे भारतातील पहिली लेटराय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कोठे बसवण्यात येणार आहे? तर मुंबई महाराष्ट्रामध्ये बसवण्यात येणार आहे. नेक्स्ट, नुकतेच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोणत्या सभागृहातून निवृत्ती झाली आहे? तर राज्य सभागृहामधून निवृत्ती झालेली आहे. नेक्स्ट, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन SCO सुरक्षा परिषदेची 19वी वार्षिक बैठक कुठे आयोजित करण्यात आली? तर अस्ताना, कझाकस्तान येथे. नेक्स्ट, अलीकडे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जुआन विसेंट पेरेझ मोरा यांची निधन झाले, ते कोणत्या देशाचे होते? तर व्हेनेझुएला या देशाचे होते. नेक्स्ट, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये 48 सेकंदासाठी 100 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान राखले आहे? तर दक्षिण कोरिया या देशाने राखलेले आहे. बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या ऑफशोरवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणी डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सीची स्थापना केली आहे? तर RBIने केलेली आहे. नेक्स्ट, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD कोण बनले आहे? तर संतोष कुमार झा हे बनलेले आहे. नेक्स्ट, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिली स्वदेशी कार्ड सेल थेरपी कोठे सुरू केली आहे? तर ITI बॉम्बे येथे सुरू केलेली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या मोपा विमानतळावर DG यात्रा प्रणाली सुरू करण्यात आली आहे? तर गोवा, जे 41वे राज्य आहे, 14वे राज्य आहे. नेक्स्ट, दरवर्षी आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिवस कधी पाळला जातो? तर 4 एप्रिलला पाळला जातो. नेक्स्ट, अलीकडेच कोणत्या देशात आपण 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे? तर तैवान या देशामध्ये झालेला आहे. नेक्स्ट, प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रसिद्धी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर डॉक्टर कार्तिक कोमुरी यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताची संरक्षण निर्यात किती वाढली आहे? तर 21,083 कोटी रु एवढी वाढलेली आहे. नेक्स्ट, दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो? तर 5 एप्रिलला केला जातो. नेक्स्ट, टाटा इंटरनॅशनल नवीन व्यवस्थापकीय संचालक MD म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर राजीव सिंघल यांची नियुक्ती केलेली आहे. नेक्स्ट, अलीकडेच एक वाहन एक फास्टॅग नियम कोणी सुरू केला आहे? तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI यांनी सुरू केलेला आहे. नेक्स्ट, T20 क्रिकेटमध्ये 300 बाद विक्रम करणारा पहिला यष्टिरक्षक कोण बनला आहे? तर MS धोनी बनलेला आहे. नेक्स्ट, जागतिक बँकेने 2024-25 साठी भारताचा आर्थिक विकास दर किती टक्के वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे? तर 6.6% वाढेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. नेक्स्ट, ICCI स्कूनर क्लासिक 2024चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर पंकज अडवाणी यांनी जिंकलेली आहे. नेक्स्ट, जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषद 2024चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर UAE मध्ये करण्यात येणार आहे. नेक्स्ट, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी त्या अहवालानुसार 2022 मध्ये कोणत्या देशात डोपिंगची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहे? तर आपल्या भारत देशामध्ये आढळून आलेली आहे. नेक्स्ट, सागर कवच 1-24 हा सागरी सुरक्षा सराव नुकताच कुठे झाला? तर लक्षद्वीप येथे झालेला आहे. नेक्स्ट, रशियाबरोबरच्या युद्धात युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी नाटोने किती अब्ज युरोचा निधी जारी केला? तर 100 अब्ज युरोचा निधी जारी केलेला आहे नाटोने. नेक्स्ट, अलीकडे जैविक विविधतेच्या अधिवेशनाचेही सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ॲस्ट्रिड कोमेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट,
4 एप्रिल 2024 रोजी नॅटो आपला किती वाजता आपला दिवस साजरा केला जातो? तर 75वा दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट, 2023-2024 या आर्थिक वर्षात भारताने प्रथमच कोळसाआधी लिग्नाईटचे किती उत्पादन साध्य केले आहे? तर 1 अब्ज टन एवढे उत्पादन साध्य केलेले आहे. नेक्स्ट, भारत कधीपर्यंत आपला पहिला खाजगीरित्या व्यवस्थापित धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व्ह SPR तयार करण्याची योजना आखत आहे? तर 2029 ते 30पर्यंत आखत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा. धन्यवाद.